थँक्यू. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले. डोळे अलगद मिटलेले. चेहऱ्यावर, डोळ्यांवर, कपाळावर कोणताही ताण नसेल. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. एक सहज श्वास भरून घेऊया आणि सावकाश श्वास सोडून देऊया. जाणीव आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत 3 प्रणवोच्चार म्हणजेच 3 ओमचे उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओमचा उच्चार ओ. दुसऱ्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडत उच्चार ओ. तिसरा शेवटचा उच्चार खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडत उच्चार ओ. आपल्या साधनेला सुरुवात करण्याआधी आपण प्रार्थना करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आपण ती आता एकत्रित बोलणार आहोत. सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बरोबर. आपले सर्वप्रथम गुरु आपले आई वडील, आपले इष्ट देवता, आपले आद्य गुरुजन यांचं स्मरण करूया, मनन करूया, चिंतन करूया. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्यांच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश दोन्ही हात त्याची निर्माण झालेली ऊब आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे आणि अगदी सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या वर्गामध्ये. तर सगळ्यात आधी मी माझी ओळख करून देते आपल्या वर्गाला सुरुवात करण्यापूर्वी. माझं नाव योगिता सकपाळ आहे आणि मी योग टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा जो आहे म्हणजे माझ्या योग साधनेचा एक थोडक्यामध्ये तुम्हाला परिचय करून देते. ॲज अ प्रोफेशनली मी लायब्ररियन म्हणून काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर 2016 पासून मी योग या क्षेत्रामध्ये अ, योग शिकत आहे आणि शिकवत आहे. 2016 मध्ये योग टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा जो आहे हा मी घंटाळी मित्र मंडळ ठाणे येथून महाराष्ट्र शासन मान्य ही पदवी आहे ही मी संपादन केली. त्याच्यानंतर 2021 मध्ये MA इन योगशास्त्र ही कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथून मी MA माझं पूर्ण केलं. त्याच्यानंतर आता सध्या आयुष आपल्या मंत्रालयाची YCB लेवल 6 ही योग थेरपिस्टची लेवल आहे ही मी आता सध्या माझा हा अभ्यास सुरू आहे. तर असा हा योग साधनेचा माझा प्रवास. मी योग शिकत सुद्धा आहे आणि शिकवत सुद्धा आहे. तर आपल्या वर्गाला सुरुवात करण्याआधी आपण थोडक्यामध्ये आपली सगळ्यांची ओळख करून द्या. तुम्ही कुठून आहात आणि कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलेला आहे. जर तुम्हाला कुठली व्याधी असेल कुठल्याही प्रकारची
तर ती बिनधास्तपणे सांगा. कारण की याच्या पुढे जो आपण आजच फक्त हा पहिला दिवस आपल्याला भेटतो की जे आपण एकमेकांशी संवाद साधतो. त्याच्यानंतर उद्यापासून आपली रेग्युलर जी साधनं आहे ही पूर्ण होणार, म्हणजे ती चालू होणार आहे. मग तिथे आपण जास्त बोलण्यापेक्षा आपण प्रॅक्टिकलकडे जास्त लक्ष देतो. त्यामुळे इथे तुम्ही प्रत्येकाने आपला माईक अनम्यूट करून तुमची थोडक्यात ओळख आणि जर तुम्हाला कुठले आजार असतील, कुठलंही ऑपरेशन झालं असेल, तर ते तुम्ही थोडक्यामध्ये मला सांगा. बिनधास्तपणे सांगू शकता. अगदीच तुम्हाला काही अडचण वाटत असेल, तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका. पण इथे सगळेजण आपण आता एकत्रित 1 महिना सराव करणार आहोत. त्यामुळे कुठल्याही मनामध्ये म्हणजे काहीही असं न ठेवता तुम्ही सावकाश अगदी बिनधास्तपणे सांगा. तर मी तुम्हाला आता अनम्यूट करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जो हा माईक लावलाय, या माईकमुळे मला तुमचे आवाज येत नाहीयेत. जेव्हा मी हा माईक रिमूव्ह करेल, तेव्हाच मला तुमचे आवाज येतील. तर याच्याबद्दलची पुढची जी माहिती असेल ती मी तुम्हाला सांगते. तर आता सध्या मी माझा हा माईक टाकतेय आणि तुम्ही एकेकाने अनम्यूट होऊन बोलू शकता. मी तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करत आहे. मी अनम्यूट केलंय हा. तुम्हाला एक एक जण बोलू शकता. हा, सुरुवात करा. कोणीही सुरुवात करा, म्हणजे मग बाकीचे पण सुरू होतील. हरिओम. थोडासा माईक चालू आहे का? सोनल. हॅलो. हा, दिसतोय. हो, बोला. हा मॅडम, नमस्कार. मी सोनल विठ्ठल शितकल, मनसर, आंबेगाव तालुका, जिल्हा पुणे मधून. अच्छा. तुम्हाला काही व्याधी किंवा काही आहे का? व्याधी नाही, माझं फक्त वजन जरा जास्त वाढत चाललंय आणि 1 महिन्यापासून मला टाचदुखीचा त्रास चालू झालाय. ओके. तुमचं वय काय असेल मॅडम? वय माझे 39 आहे. ओके. हरिओम, स्वागत आहे आपलं. वजन वाढतंय असं चाललंय का तुमचं? हो. स्वागत आहे आपलं. हरिओम. हरी. प्लीज. नमस्कार. हा, हरिओम. हरिओम. नमस्कार, मी अमिता पाटोळे. वय वर्ष 50. ओके. मला व्याधी म्हणजे माझ्या 5 महिन्यापूर्वी मला लेफ्ट लेगला टिश्यू टेअर झाल्यामुळे मला खाली बसू नये असं सांगितलं गेलं. तर आणि सध्या मी दोन्ही पायांना बॅलन्स व्हावा म्हणून दोन्ही पायांना नी कॅप घालूनच ऑफिसला वगैरे जाते. आणि सगळ्यात मोठा त्रास मला बीपीचा होतोय. हम्म. माझा मेनोपॉज चालू झाल्यामुळे बीपी सारखं सारखं फ्लक्च्युएट होतंय. त्याच्यामुळे तो त्रास मला जास्त होतोय. आणि स्लाइटली व्हेरिकोवेज जस्ट असं स्टार्ट थोडीशी अशी ओके. माझ्या पायाकडच्या बाजूला दिसते. त्याच्यामुळे मी हा म्हणजे खूप सारी औषधं करून घेऊन कंटाळून मला आता असं वाटतंय की योगा केल्याने थोडा तरी माझ्यामध्ये काही चेंजेस होतील, काहीतरी औषधांपेक्षा ह्याच्या नॉर्मल आपण लाईफ जगू शकू. ऍटलिस्ट जे सारखं सारखं डॉक्टरकडे धावा थोड्या थोड्या दिवसांनी, या गोष्टीमुळे मी योगा चालू केला. स्वागत आहे अमिताताई तुमचं. तर तुम्हाला टिश्यू टेअर म्हणजे तुम्हाला लिगामेंट टेअर नक्की कुठे झालंय? ते टाचेला झालंय की नी जॉईंटच्या ते कुठे? ढोपराला वरच्या बाजूने. ओके, ओके. तर आता तुम्हाला आहे बघा, आता हा जो लिगामेंट टेअर आहे ना, हा कव्हर व्हायला किंवा बरं व्हायला साधारण बराच वेळ जातो. म्हणजे एखादी आपल्याला पाय मुरगळला तो आपला पटकन बरा होतो. पण ही जी इंटरनल इंजुरी आहे ना, ती बरी व्हायला थोडासा आपल्याला वेळ जातो. तर तुम्हाला गुडघ्यावरती, आता तुम्हाला गुडघ्यावरती जास्त प्रेशर आणायचं नाहीये. त्यामुळे हा, असं करताना तुम्ही खुर्चीमध्ये बसा, सोफ्यावर बसा मी किंवा बेडवर बसूनच करते, म्हणजे स्ट्रेट बेडवर बसून मी करते. तुम्हाला तसंच करावं लागेल, कारण की तुम्हाला कुठेही तिथे जास्त ताण द्यायचा नाहीये त्या गोष्टींना. आणि यथाशक्ती प्रयत्न करा. कुठेही आपल्याला आपली शारीरिक क्षमता न ओलांडता कृती करायची आहे. आणि व्हेरिकोज वेनचा पण तुम्ही म्हणालात ना तुम्हाला त्रास सुरू झालाय. मेन म्हणजे बीपी मला हल्ली हल्ली सारखं म्हणजे थोडं फ्लक्च्युएट होत राहतं, असं ओके, तो त्रास मला जास्त होतोय. ओके.
ओके. तर बीपीसाठी सुद्धा काही गोष्टी आहेत, म्हणजे काही प्राणायाम आहेत किंवा काही मुद्रा आहेत ज्या आपण करू शकतो. तर त्या मी पुढे तुम्हाला वेळोवेळी सांगेनच. फक्त एवढंच की थोडीशी आता तुम्हाला तिथे ऑलरेडी दुखणं आहे ना, त्यामुळे तिकडे आपल्याला जास्त ताण न देता, स्ट्रेस न देता अगदी यथाशक्ती प्रयत्न करायचा. तर स्वागत आहे ओके. आपल्या ताई ओके. तुमचं. हरिओम. थँक्यू. हा. पुढचे प्लीज. कोणीही अनम्यूट होऊन बोलू शकता. हा, बोला. काय? मी साई प्रसाद कोयंडे बोलतोय ठाणे दिवावरून. ओके. हरिओम. अरे, काही व्याधी वगैरे? वय आता 40 आहे आणि मी योगा म्हणजे सध्या तरी काही नाहीये. अच्छा. सध्या तरी काही नाहीये. ओके. तर हरिओम. मला हा, बोला. ओके. नमस्कार मॅडम. हरिओम. मी बद्रीनाथ सुरवसे बीड येथून. हा, तुमचा आवाज ना थोडासा बारीक येतोय. थोडस माईकच्या पुढे येऊन बोलाल का? मॅडम मी बीड येथून बद्रीनाथ सुरवसे बोलतोय. हा. तर मला योगा आवडतो आणि शरीर स्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी मी योगा जॉईन केलेला आहे. अच्छा, याच्या आधी केलाय कधी योग? हा मॅडम, पतंजलीचे योग गुरु आमच्या गावी येऊन शिकवत होते आम्हाला, तर मी त्याच्यामध्ये काही शिकलो होते. ओके. त्यांनी वॉर्मअप आणि काही प्राणायाम योगासने त्यांनी शिकवलेले आहेत. अच्छा, स्वागत आहे आपलं. पुढची धन्यवाद मॅडम. प्लीज. कोणीही अनम्यूट होऊन बोलू शकता. हॅलो. हा, हरिओम. हा, नमस्ते मॅडम. मी राजप्रज्ञा क्षीरसागर. मी सोलापूरवरून बोलते मॅडम. हा. माझं वय 37 आहे हम्म. आणि मला थोडासा जॉईंटचा त्रास होतोय, म्हणजे उठण्या बसण्यामध्ये. ओके. बाकी काही नाही, एवढंच. ओके, जॉईंटचा त्रास, बाकी काही इश्यू नाहीये? उभं राहून काम आहे? नाही मॅडम. हो मॅडम. हा, त्यामुळे ते होऊ शकतं. हो हो, बाकी काही सॉरी. नाही मॅडम. ओके, हा, धन्यवाद. हा, पुढे प्लीज. नमस्कार मॅम. हा, बोलू शकता. मी कृतिका पगारे. हा. थायरॉइडचा त्रास आहे. थायरॉइडचा त्रास आहे, गोळी वगैरे चालू आहे का? हो, गोळी चालू आहे आणि माझा म्हणजे वेट गेन होऊन जाईल. अच्छा, वेट गेन झालाय म्हणजे तुम्हाला हायपोथायरॉइड. ओके ओके, ठीक आहे. स्वागत आहे. बाकी किती वर्ष झाली हा त्रास आहे? 4 वर्ष झाली मॅम. 4 वर्ष. ओके, आणि गोळी कंटिन्यू चालू आहे? गोळी कंटिन्यू चालू आहे. ओके. हरिओम, स्वागत आहे आपलं. नेक्स्ट प्लीज. कोणी राहिलं असेल तर पटकन ओळख करून द्या आणि काही व्याधी असतील तर सांगा. मी अनम्यूट केलेलं आहे बऱ्याच सगळ्यांनाच. आणि ना तुमचे जे मोबाईलचे जे डिव्हाइसचे नाव आहेत ना, ती फक्त उद्यापासून चेंज करा. म्हणजे तुमचं जे नाव आहे ते टाका, म्हणजे आम्हाला लक्षात येईल की हे आपले साधक आहेत म्हणून. ठीक आहे. अजून कोणी राहिलं असेल तर कृपया सांगा. हा हा, तुम्ही म्यूट आहात का? तुमचा आवाज येत नाहीये. हा, आता अनम्यूट व्हा. आता अनम्यूट व्हा. तुम्ही अनम्यूट व्हा. हा, आता अनम्यूट झालाय. एक मिनिट. हा, एक मिनिट. हा हा, आता व्हा बघू. नाही, आवाज तुमचा माईक ना बंद आहे. हा, आता येतो. तुमचा आवाज मला येतच नाहीये. मे बी काहीतरी इश्यू असेल, टेक्निकल इश्यू असेल. नाही येते आवाज. तुम्ही तिथे मेसेज मध्ये टाकू शकाल दिलीप सर? इथे चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला काही व्याधी असेल तर, किंवा मग तुम्ही रिजॉईन व्हा. कारण की तुमचा आवाज येत नाहीये मला.
अजून कोणी राहिलं आहे का सांगायचं? ठीक आहे. हॅलो. हा, आता येतोय आवाज. हा मॅडम, मी दिलीप सुतार. हा. मला 1 महिन्यापासून टाचदुखीचा त्रास चालू झालाय. अच्छा. आता औषधं घेतली तर मला ते औषध कुठले ॲलोपॅथी वगैरे चालत नाही. ओके. त्याचे साईड इफेक्ट्स आहेत, त्यामुळे मी औषधं टाळतो. ओके. बाकी कुठला त्रास नाहीये, फक्त टाचदुखी? हा, बाकी नाही कोणता. ओके. तुमचं काही उभं राहून वगैरे किंवा फिरतीचं काम आहे का? हा, मी रोज उभं राहून PCMC ला असल्यामुळे रोज स्टँडिंगच काम असतं. त्याच्यामुळे तो प्रेशर येतो आपल्या पायावरती आणि मग टाचदुखी सारखे असं होतं. पण ठीक आहे, रेग्युलर साधना करूया आपण आणि त्याच्याने आपण हा त्रास कमी होईल याकडे लक्ष देऊया. बर, ओके. बाकी कुठला त्रास नाहीये ना? नाही नाही, बाकी कोणता नाही. हरिओम, स्वागत आहे. ओके. बीपीचा त्रास. ओके, ठीक आहे. बीपीचा त्रास आहे का तुम्हाला, महेंद्र सर? बीपी, डायबेटीज आणि थायरॉइड हे आता असे आजार आहेत की हे आपल्याला प्रत्येक घरामध्ये बघायला मिळतात आणि त्याच्यावरती पण काही योग साधना आहेत, पण आपल्याला त्या नियमित करायच्या आहेत. जर नियमित सातत्य असेल तर आपल्याला त्याचे फायदे जे आहेत हे खूप चांगले मिळतात. बरं, आता मी माझा माईक इथे जॉईन करते. माझा माईक जॉईन केल्यानंतर तुम्हाला फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल, तुमचा आवाज मला येणार नाही. जर तुम्हाला काही समजलं नाही किंवा कुठलीही एखाद्या गोष्टीचं म्हणजे एखादं असं नाही समजलं तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता किंवा तुम्हाला एखादी कुठलीही अडचण असेल तर तुम्ही ती चॅटबॉक्स मध्ये टाका आणि मग आपण त्याचं जे काही सोल्युशन असेल ते पूर्ण करू. ठीक आहे, आता मी माझा माईक इथे जॉईन करते. जर कोणी राहिला असेल साधक तर तुम्ही कृपया चॅटबॉक्स मध्ये टाका जर तुमच्या काही व्याधी वगैरे काही असेल तर. तर आता आपण वर्गाला सुरुवात करूया. सगळ्यात म्हणजे पहिला दिवस हा थोडासा आपला इंट्रोडक्शन पार्ट जातो, म्हणजे तुमची ओळख, माझी ओळख याच्यामध्ये जातो आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजावण्यामध्ये जातात, कारण की 1 महिन्याचा वर्ग आहे. त्या वर्गामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, काही हे सगळं पहिल्या दिवशी सांगितलं जातं. तर आपल्या ह्या वर्गामध्ये पहिलं सगळ्यात म्हणजे योग म्हणजे काय किंवा योगाची व्याख्या काय आहे, तो कसा करायचा, अष्टांग योग म्हणजे काय किंवा योग करताना कुठली काळजी घ्यायची, या ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत ह्या मी तुम्हाला वेळोवेळी ग्रुपवरती पाठवणारच आहे. पण त्याआधी आपण एक जस्ट थोडक्यामध्ये आपण जी योग साधना करतोय त्याचा एक थोडक्यात इतिहास मी तुम्हाला सांगते. योग ही आपल्या प्राचीन भारताची देणगी आहे आणि हा जो योग आहे हा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये विखुरलेला होता. जसं भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय हे संपूर्णपणे योग साधनेचे आहेत. म्हणजे या अध्यायांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा योग आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये भक्ती योग आहे, कर्मयोग आहे, ज्ञान योग आहे, विज्ञान योग आहे, सांख्य योग आहे. हे संपूर्ण जे 18 अध्याय आहेत हे योग साधनेची योग बद्दलची माहिती देतात. तसाच हा योग वेगवेगळ्या पुराणांमध्ये, ग्रंथांमध्ये, काही स्क्रिप्चर्स मध्ये तुम्हाला विखुरलेला होता. तो हा जो विखुरलेला योग आहे हा कंपाईल म्हणजे एकत्र करण्याचं जे काम कोणी केलं असेल ते म्हणजे मुनी पतंजलींनी केलं. मुनी पतंजलींनी अष्टांग योग सांगितलेला आहे आपल्याला आणि त्यांनी पातंजल योगसूत्र हे जे ग्रंथ आहे हे दर्शनशास्त्र आहे. आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये एकूण 6 दर्शनशास्त्र आहेत, तर त्याच्यापैकी पातंजल योगसूत्र हे सुद्धा एक महत्वाचं दर्शनशास्त्र आहे, ज्याच्यामध्ये मुनी पतंजलींनी एकूण 4 पाद सांगितले. पहिला जो पाद आहे तो म्हणजे समाधीपाद, मग साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. या 4 वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांनी आपल्याला योग कसा करायचा हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामधला जो दुसरा पाद आहे म्हणजे साधनपाद, त्याच्यामध्ये अष्टांग योग आलेला आहे. या अष्टांग योगाच्या एकूण 8 पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी.
तर ह्या 8 पायऱ्यांचा अभ्यास करून आपल्याला योग साधना करायची आहे. तर यांचं विश्लेषण काय आहे, यांचं महत्व काय आहे, हे मी तुम्हाला ग्रुपवरती वेळोवेळी पाठवणार आहे. इथे मी तुमचं जास्त वेळ घेणार नाही थिअरीसाठी. आपला जास्त लक्ष जे आहे हे आपलं प्रॅक्टिकलकडे असणार आहे. फक्त तुम्हाला आपण हे योग का करतो याची थोडक्यात माहिती असणं फार महत्वाचं आहे, म्हणून मी सांगतेय. तर योग सगळ्यात महत्वाचं म्हणजे, योग म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणं. जसं आज आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर आहोत, हा सुद्धा एक प्रकारचा योग आहे. तर योग म्हणजे शरीर, जेव्हा आपण शरीराकडे लक्ष देतो, शरीराचं आरोग्य चांगलं राहणं, सुदृढ राहणं, जेव्हा आपण याचा विचार करतो, त्याच्यामध्ये येतात आसनं. आणि त्याचबरोबर आपलं मन तंदुरुस्त राहणं, प्रसन्न राहणं, आनंदी राहणं, याच्यासाठी जी काही आपण साधना करतो ते येतं प्राणायाममध्ये. म्हणजे शरीर आणि मनाला आपल्याला समतोल राखायचा आहे किंवा त्यांचं आरोग्य आपल्याला चांगलं ठेवायचं आहे, याच्यासाठी आपण योग ही साधना करत असतो. पूर्वीच्या काळी योग म्हणजे कैवल्य, मोक्ष, अशा प्रकारची मोठी मोठी शब्द त्याच्यासाठी वापरत होते. पण आताच जे हे जीवन आहे हे खूप स्पर्धात्मक आहे, खूप जास्त ताण आहे, खूप जास्त चढाओढी आहेत. त्यामुळे आता आपण जी लाईफस्टाईल जगत आहोत त्याच्यामध्ये शरीर आणि मनाचा समतोल साधणं हेच एक योग साधनेचं उद्दिष्ट झालेलं आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की समत्वम योग उच्यते, म्हणजेच तुमच्या शरीर आणि मनाची स्थिती जी आहे ही समतोल राखणं कुठल्याही प्रसंगी, हा सुद्धा एक प्रकारचा योग आहे. योग कर्मसु कौशल्य, म्हणजे आपण जी काही दैनंदिन कामं करतो त्या कामामध्ये प्रामाणिक असणं, कुशलतेने ती कामं करणं, हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर असा हा योग आपण आता शिकणार आहोत. आपलं शरीर मनाचं जे स्वास्थ्य आहे ते आपल्याला खूप चांगलं ठेवायचं आहे आणि त्यासाठी आपला हा प्रयत्न चालू आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी स्वतःला एक मनापासून धन्यवाद द्यायचा आहे की आपण एक चांगला निर्णय घेतलेला आहे आपल्या ह्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी. तर ही झाली आपली योग मधली एक थोडक्यात बेसिक इन्फॉर्मेशन. तर योग आपल्याला पहिलं काय शिकवतं तर शिस्त. आपण वेळेवरती सकाळी लवकर उठून या वर्गाला बसणार आहोत. त्याचबरोबर आपली शारीरिक क्षमता न ओलांडता, आपल्याला कुठेही इजा न करता आपण व्यवस्थित आसनं आणि प्राणायाम करणार आहोत. तर हे आपल्याला योग शिकवतो आणि आपण आता हा पुढे असाच प्रवास आपला चालू ठेवणार आहोत. तर ही झाली योग बद्दलची थोडक्यात माहिती. आणि आता आपल्या वर्गाची मी थोडक्यात माहिती तुम्हाला देते की सुरुवातीला आपला हा वर्ग जो आहे हा बेसिक टू ऍडव्हान्स वर्ग आहे. सुरुवातीला आपण काही बेसिक गोष्टी शिकतो, जसं कपालभाती जी आहे, कपालभाती ही एक ऍडव्हान्स क्रिया आहे. मग त्याच्या आधीची जी कृती आहे ती म्हणजे श्वसन मार्ग शुद्धी आपण सुरुवातीला घेतो. त्याच्यानंतर मग आपण 2-3 दिवसांनी किंवा नेक्स्ट पुढच्या आठवड्यामध्ये आपण कपालभातीला सुरुवात करतो. तशीच आसनं जी आहे ती आधी आपण कुठल्याही आसनाचा आधी जो सराव आसन आहे किंवा जो बेसिक कृती आहे ती आपण आधी शिकतो आणि मग हळूहळू आपण पुढे जातो. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या आठवड्यापासून आपण प्राणायामाला सुरुवात करतो. याचं कारण असं की आपल्याला प्रत्येकालाच श्वासाच्या आपल्या गतीकडे गती कशी आहे किंवा आपण श्वास कसा घेतो सोडतो हे सगळ्यांनाच माहिती असतं असं नाही. त्यामुळे सुरुवातीला आपण काही ज्या श्वासाशी आधारित काही गोष्टी आहेत म्हणजे ब्रिदिंग अवेअरनेस आहे, त्याच्यानंतर समान श्वसन, दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन, या सगळ्या श्वसनाची आधी आपण प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यानंतर आपण प्राणायामाकडे वळतो. आपल्या हठयोग हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, प्राणायाम युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत, अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोग समद्भव. म्हणजे जर आपण योग्य प्रकारे प्राणायाम केला तर आपल्या सगळे रोग आपल्यापासून दूर राहतील. पण हाच जर प्राणायाम आपण अयोग्य प्रकारे केला तर सगळे रोग आपल्याला उद्भवू शकतात. म्हणून प्राणायाम जो आहे हा आपला दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होतो. सुरुवातीला आपण ब्रिदिंग अवेअरनेस आणि समान श्वसन, दीर्घ श्वसन, विभागीय श्वसनाची आपण आधी अभ्यास करतो आणि मग प्राणायामाकडे जातो. तिसरा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये थोडीशी ऍडव्हान्स आसनं सुरू होतात आणि त्याचबरोबर सूर्यनमस्कार सुद्धा सुरू होतो. सूर्यनमस्कार आपण आपल्या वर्गामध्ये 2 प्रकारचे घेतो. एक म्हणजे जो ट्रेडिशनल जी पद्धत आहे तो सूर्यनमस्कार आणि दुसरा 14 स्टेप्सचा डायबिटीज वाला सूर्यनमस्कार. हे आपण 2 सूर्यनमस्कार आपल्या वर्गामध्ये घेतो. त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या मुद्रा शिकता, म्हणजे हस्तमुद्रा ज्या आहेत त्या सुद्धा शिकतो, ज्याच्याने थायरॉइड कंट्रोलमध्ये राहू शकतो किंवा ज्यांना वातविकार आहेत, जॉईंट्स पेन आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा काही मुद्रा आहेत. ह्या आपण हळूहळू सेकंड वीक पासून अभ्यासाला सुरुवात करतो. चौथा जो आठवडा आहे ह्या चौथ्या आठवड्यामध्ये आपण वेगवेगळ्या सिस्टीम वरती साधना करायला सुरुवात करतो. जसं काही जणांना
म्हणजे आपली डायजेशन संस्था म्हणजे पचन संस्था आहे ती अधिक प्रमाणामध्ये कशी जास्त सुधारेल त्याच्याशी आधारित आसनं असतात. काही श्वसन संस्था जी आहे ती त्याच्याशी आधारित आपली आसनं असतात. तर हे आपण सगळं चौथ्या आठवड्यामध्ये सुरुवात करतो. त्याच्यानंतर आपण एक मेडिटेशन घेतो छोटंसं, ज्याला ज्योतिर्ध्यान असंही म्हटलं जातं. ही एक शुद्धी क्रिया आहे आणि छोटंसं मेडिटेशन सुद्धा आहे. हे आपण साधारण तिसऱ्या आठवड्यामध्ये घेतो. तर ही झाली आपली आपल्या वर्गाची एक पॅटर्न झाला किंवा एक स्ट्रक्चर झाला जो आपण फॉलो करतो. आणि दुसरं म्हणजे आता आपल्याला आपण जेव्हा वर्गाला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला कशा स्थितीमध्ये बसायचं आहे, आपल्याला हातांची स्थिती कशी ठेवायची आहे, हे मी तुम्हाला आज थोडक्यामध्ये सांगते. तर आता बघून घ्या की कशी केली जाते. पद्मासन जे आहे किंवा अर्ध पद्मासन, सुखासन जे आहे हे आपण उद्यापासून घेणार आहोत. पद्मासन हे सुद्धा एक ऍडव्हान्स कृती आहे. प्रत्येकालाच पद्मासनामध्ये बसणं शक्य होतं असं नाहीये. त्यामुळे आधी आपण सुखासन घेतो, त्याच्यानंतर अर्ध पद्मासन आणि मग पद्मासनाकडे जातो. तर आज आपल्याला फक्त साधी बैठक घालायची आहे आणि ज्या काही आपण मुद्रा फॉलो करणार आहोत म्हणजे आपल्याला हस्तमुद्रा, काही द्रोण मुद्रा, ज्ञान मुद्रा, नमन मुद्रा करायच्या असतात वर्गाच्या सुरुवातीला. तर हे आपण आज बघणार आहोत. तर आपल्या वर्गाची सुरुवात जी आहे ही श्वसन मार्ग शुद्धीने होते, जी आपल्याला एकेका नाकपुडीने करायची असते. त्याच्यानंतर आपल्याला आपले हात जे आहेत हे द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे असतात. तर ही द्रोण मुद्रा कशी असते, दोन्ही हातांच्या बोटं जी आहेत ही एकमेकांना जुळून घ्यायची, त्याचा असा कप करायचा आणि ही हाताची हा जो कप आहे तो आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवायचा. आता जे खुर्चीवर बसून किंवा सोफ्यावर बसून कृती करतायत तर त्यांनी सुद्धा पाठीच्या मणक्याला समजा तुम्हाला त्रास होत असेल तर थोडंसं पाठीला म्हणजे टेकून बसलात तरीही चालेल आणि दोन्ही जे हात आहेत हे आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. जेव्हा आपण बैठक स्थितीमध्ये ही कृती करतो तेव्हा आपल्या पाठीच्या मणक्याला जास्त त्रास होत नाही. पण जे खुर्चीवर बसून करतायत, सोफ्यावर बसून करतायत, टेबलवर बसून करतायत त्यांचे हात साधारण असे ताठ होतात, त्यामुळे पाठीच्या मणक्याला तुम्हाला थोडीशी रग लागू शकते. म्हणून तुम्ही जरा टेकून बसलात तरीही चालेल. तर आता ही हातांची द्रोण मुद्रा जेव्हा आपण करतो तेव्हा हाताची जी कोपरा आहे ही आपल्याला शरीराच्या जवळ ठेवायची, ती कुठेही अशी ताठ नाही ठेवायची. जेव्हा ती शरीराच्या बघा जवळ असतील ना त्यावेळेला पाठीवरती जास्त प्रेशर येत नाही. आपण अगदी आपला पाठीचा कणा बरोबर सरळ राहतो, मध्यम राहतो, समस्थितीमध्ये राहतो आणि मान जी आहे ही आपली मध्यभागी. ही झाली आपली हातांची द्रोण मुद्रा. त्याच्यानंतर आपण करतो ज्ञान मुद्रा, म्हणजे आपला अंगठा आणि पहिलं बोट यांचं जे टोक आहे अग्रभाग हे एकमेकांना जुळून घ्यायचे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर. इथे सुद्धा आपल्याला हाताची कोपरं शरीराच्या जवळच ठेवायची आहेत, ती कुठेही अशी ताठ करायची नाही. तर ही झाली आपली ज्ञान मुद्रा. ठीक आहे, द्रोण मुद्रा आणि मग ज्ञान मुद्रा. श्वसन मार्ग शुद्धी केल्यानंतर आपण करतो नेत्र शुद्धी. याच्यामध्ये तुम्हाला समोर स्क्रीनवरती ओमची प्रतिमा दिसेल. त्या ओमच्या प्रतिमेकडे एकदा तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पाहायचं असतं. त्याचा सगळा तपशील जो आहे हा उघड्या डोळ्यांनी आपल्या नजरेमध्ये सामावून घ्यायचा असतो. तुम्हाला दाखवते मी इकडे. आता ही ओमची प्रतिमा आहे. ही ओमची प्रतिमा एकदा तुम्हाला उघड्या डोळ्यांनी तुमच्या मनामध्ये सामावून घ्यायची आहे, साठवून घ्यायची आहे आणि मग हीच ओमची प्रतिमा तुम्हाला तुमच्या बंद डोळ्यांनी भ्रूमध्यामध्ये म्हणजे आपल्या आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा आपण ही प्रतिमा उघड्या डोळ्यांनी हिचं निरीक्षण करतो त्याला बहिर त्राटक असं म्हणतात आणि बंद डोळे करून जेव्हा आपण ही प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहतो त्याला अंतरत्राटक असं म्हणतात. जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो तेव्हा आपल्या नाकाच्या ज्या पोकळ्या आहेत आपला श्वसन मार्ग जो आहे तो मोकळा होतो. जेव्हा आपण नेत्र शुद्धी करतो म्हणजे ही ओमच्या प्रतिमेचं निरीक्षण करतो तेव्हा आपल्या डोळ्यांची शुद्धी होते आणि त्यानंतर आपण करतो वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला जो उच्चार आहे हा आपला उच्च पट्टीतला असतो ज्याच्यामध्ये आपला आळस झटकून जातो आणि आपल्याला हा उच्चार करायचा असतो. इथे बघा अ उ म अशा 3.5 मात्रांचा हा ओम बनलेला आहे. जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो तेव्हा अ उ म अशा प्रकारे उ जो आहे हा आपला सायलेंट असतो.
बरोबर. जेव्हा हा पहिला मोठा उच्चार करायचा असतो त्यावेळेला अचं प्रमाण जे आहे हे आपलं 80% असतं आणि मचं प्रमाण जे आहे हे 20% असतं. दुसरा आपण मध्यम पट्टीतला ओंकार करतो, याच्यामध्ये अ आणि म हे सम प्रमाणामध्ये असतात. तिसरा उच्चार जो आहे हा अगदी खालच्या पट्टीतला म्हणजे मकार लांबवलेला. इथे अचं जे प्रमाण आहे हे 20% असतं आणि मचं प्रमाण जे आहे हे 80% असतं. हा उच्चार आपल्याला करताना मकार जो आहे हा लांबवायचा आहे आणि अगदी खालच्या स्वरात म्हणजे तुमचा आवाज तुम्हालाच येईल इतक्या हळू आवाजामध्ये हा उच्चार करायचा असतो. चौथा जो उच्चार आहे हा मानसिक असतो, याला कुठलंही प्रमाण नसतं. हा आपल्याला मनातल्या मनामध्ये उच्चार करायचा असतो. ठीक आहे. श्वसन मार्ग शुद्धी, त्याच्यानंतर आपण करतो नेत्रशुद्धी. नेत्रशुद्धीमध्ये बहिर्त्राटक आणि अंतरत्राटक, आणि तिसरं जे आपण करतो ते म्हणजे वाणी शुद्धी, आणि त्याच्यानंतर चौथं जी कृती आहे ती म्हणजे प्रार्थना, चित्तशुद्धी, ओंकाराची प्रार्थना. तर ओंकारच का म्हणून आपण ह्या साधनेसाठी घेतो? ओम हा मंत्रांचा बीजमंत्र आहे. असं म्हटलं जातं की सृष्टी जेव्हा निर्माण झाली तेव्हा इथे कुठलीही सजीव सृष्टी नव्हती आणि त्यावेळेला या ब्रह्मांडामध्ये एक नाद अस्तित्वात होता. तो नाद म्हणजे ओम. म्हणून ओंकाराला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्व आहे. कुठलाही जो मंत्र आहे हा ओम पासूनच सुरू होतो. म्हणून आणि ह्या ओंकाराच्या उच्चाराने आपला आळस हटकून म्हणजे नाहीसा होतो. त्याच्यानंतर आपली जी नर्वस सिस्टीम आहे ती आपली ऍक्टिव्हेट होते. म्हणजे आपलं साधनेकडे जे आपलं वाटचाल आहे ती आपली खूप चांगली सुरू होते. तर हे जी आपण नेत्रशुद्धी केली म्हणजे बघितली, ही आपण आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदाच घेतो. आपण ती रोज घेत नाही, कारण की ह्याच्यामध्ये बराच वेळ जातो. म्हणून एकदा किंवा दोनदाच आपण ही नेत्रशुद्धी घेतो, म्हणजे ओमच्या प्रतिमेचं निरीक्षण. ठीक आहे, हे लक्षात आलंय प्रत्येकाच्या. आणि ओंकाराची जी प्रार्थना आहे ही मी तुम्हाला आज ग्रुपवरती शेअर करेनच. तर आज मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती सुद्धा शेअर करेन, ती बघून आपल्याला प्रार्थना बोलायची आहे. आणि ह्या सगळ्या कृती झाल्यानंतर आपण करतो नमन मुद्रा. आता ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे किंवा सर्वायकलचा त्रास आहे म्हणजे मानेच्या मणक्यांमध्ये गॅप असेल, त्यांनी ही नमन मुद्रा करणं टाळायचं आहे. तर आता ही नमन मुद्रा आपल्याला कशी करायची मी दाखवते तुम्हाला. तर दोन्ही हात जे आहेत हे जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपले छातीपाशी असतील. हेच जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. इथे आपल्याला सीटचा भाग न उचलता कृती करायची. बघा मी क्रॉस होऊन दाखवते. सीटचा भाग आपल्याला कमीत कमी उचलता म्हणजे न उचलता ही कृती करायची आहे. जोडलेले हात आणि कपाळ पूर्णपणे जमिनीवर. सुरुवातीला जेव्हा आपण ही नमन मुद्रा करतो तेव्हा आपल्या मनामध्ये भक्तिभाव असतो, लीन भाव असतो. साधनेची सुरुवात आपण ह्या नमन मुद्रेने करतो आणि वर्गाचा शेवट सुद्धा याच मुद्रेने होतो. तेव्हा आपण आपल्या मनामध्ये संपूर्ण समर्पण असतं आणि मग हळूहळू उलटचाल करायची. जोडलेले हात मग पुन्हा छातीपाशी. ठीक आहे, हे कळलंय प्रत्येकाला आपण कशा प्रकारे ही आता आपण सुरुवात तर करूयाच म्हणजे तुमच्या अजून चांगलं लक्षात येईल. आता जे चेअरवर बसून खुर्चीवर बसून करतात त्यांना नमन मुद्रा करणं म्हणजे सोपं होणार नाही. तर त्यांनी काय करायचं, हात तसेच जोडलेले ठेवायचे आणि फक्त आपली मान पुढे झुकवायची. या प्रकारे तुम्ही ही कृती करू शकता. बाकीच्यांनी मात्र यथाशक्ती प्रयत्न करावा. बरं, आता दुसरी एक महत्वाची सूचना अशी सांगायची आहे की जेव्हा मी एखादी नवीन आसन तुम्हाला शिकवेन, दाखवेन, त्यावेळेला आधी तो डेमो पूर्णपणे बघून घ्यायचा कशा प्रकारे आसन केलंय आणि त्यानंतर सगळे आपण एकत्रित करणारच आहोत. बरीचशी आसनं वेगवेगळी असतात, कृती आपल्या पटकन लक्षात येत नाही, त्यामुळे आधी डेमो बघून घ्यायचा कसा केला जातो आणि मग एकत्रित आपण करणारच आहोत. दुसरी महत्वाची एक सूचना म्हणजे आपल्याला आसनं जी आहेत ही 4 स्थितींमध्ये करायची असतात. बैठक स्थिती, उभा राहून आपल्याला आसन करायचं असतं, पाठीवर पडून आणि पोटावर पडून.
त्यामुळे आपला कॅमेरा जो आहे हा व्यवस्थित ऍडजस्ट करायचा, म्हणजे ह्या चारही स्थितींमध्ये तुम्ही मला व्यवस्थित दिसला पाहिजे. जर कुठे तुमचं काही वेगळं होत असेल तर मग मला ते तिथल्या तिथे करेक्शन करता येईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचा डिव्हाइस म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉप असेल तो व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा. बरोबर, हा दिलीप सर तुमचं बरोबर दिसतंय. बरोबर, अशा प्रकारे तुम्ही तुमचं जी बसण्याची स्थिती आहे ती व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायची. आणि दुसरं म्हणजे शक्य असेल तर व्हिडिओ ऑन ठेवत जा, म्हणजे तुमचं जर कुठे काही चुकत असेल, काही वेगळं होत असेल तर ते मला वेळोवेळी सांगता येईल. काही नेटवर्क इश्यू असतो त्यामुळे आपण व्हिडिओ बंद ठेवतो, पण जर एखादं नवीन आसन तुम्ही करत असाल त्यावेळेला जरूर व्हिडिओ ऑन ठेवत जा, म्हणजे मला पटकन कळेल की तुम्ही कसं करताय ते. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे की तुम्हाला आपल्या ह्या सगळ्या वर्गाच्या ज्या लिंक आहेत त्या मिळणार आहेत, पण त्या तुम्हाला रोज न मिळता महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे आपल्या वर्गाचा जेव्हा शेवटचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या लिंक मिळणार आहेत. आपण रोज हे पाठवत नाही, महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला ह्या सगळ्या वर्गाच्या लिंक मिळणार आहे. बऱ्याचदा असं होतं की लिंक मिळणार म्हणून प्रेझेंटी जी आहे ही आपली फार कमी असते, पण शक्यतो तरी प्रॅक्टिकली लाईव्ह तुम्ही थांबून जर आसनं केली तर त्याचा इफेक्ट जो आहे हा खूप चांगला मिळतो. तर आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण बघणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. तर बघा आधी आधी बघून घ्या कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करणारच आहोत. तर श्वसन मार्ग शुद्धीचे कॉन्ट्राइंडिक्शन म्हणजे आपलीही करू नये. तर ज्यांना सर्दीचा त्रास असेल किंवा नाक चोंदलं असेल, प्रचंड प्रमाणामध्ये डोकेदुखी असेल, समजा आपल्याला डोळ्यांचे काही विकार असतील, म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं जर डोळ्यांचं ऑपरेशन झालं असेल तर श्वसन मार्ग शुद्धी किंवा कपालभाती करणं टाळावं. बघा आपला जो इकडचा जो भाग आहे, गळ्यापासूनचा जो वरचा भाग आहे तो आपल्या मेंदूशी कनेक्टेड आहे, त्यामुळे तिथे आपल्याला कुठेही ओव्हर ट्राय न करता कृती करायची आहे. तर ही श्वसन मार्ग शुद्धी कशी करायची आधी बघून घेऊया. हे फायदे काय आहेत, तर याच्याने आपला श्वसन मार्ग जो आहे हा मोकळा होतो. नाकाच्या ज्या आतल्या पोकळ्या आहेत, कॅव्हिटीज आहेत, त्या सुद्धा मोकळ्या होतात. म्हणजे आमचे गुरुजी आम्हाला असे म्हणायचे की शुद्धीशिवाय सिद्धी नाही. एकदा आपण श्वसन मार्ग शुद्धी केली की आपला श्वास मोकळा होतो, आपल्याला खूप फ्रेश वाटतं. तर ही कपालभातीची आधीची कृती आहे श्वसन मार्ग शुद्धी. तर बघून घेऊया ही कशी केली जाते. तर इथे आपण एकेका नाकपुडीने ही कृती करणार आहोत. तर सुरुवातीला आपण उजव्या नाकपुडीने आपल्याला सहज श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास सोडताना फोर्सफुली सोडायचा आहे. म्हणजे श्वास घेण्याची जी कृती आहे ही पॅसिव्ह असते, सहज असते, पण जो आपण श्वास सोडतो ती कृती जी आहे ही आपली ऍक्टिव्हली असते. आपल्याला फोर्सफुली हा श्वास सोडायचा असतो. तर हे कसं करायचं मी आधी तुम्हाला दाखवतो. तर डावा आपला जो अंगठा आहे त्याच्याने डावी नाकपुडी आपल्याला सहज बंद करायची आहे. सहज म्हणजे कुठेही आपल्याला ही नाकपुडी अशी एकदम जोरात प्रेस नाही करायची, तर सहज बंद करायची आहे. सुरुवातीला आपण उजवा जो हात आहे हा आपल्या पोटावर ठेवणार आहोत. जेव्हा आपण सहज श्वास भरून घेतो तेव्हा आपलं पोट किंचितसं बाहेर येतं आणि आपल्याला जेव्हा हा श्वास सोडायचा आहे फोर्सफुली तेव्हा आपण पोटाला आतल्या बाजूने झटका देतो. बघा या प्रकारे फोर्सफुली आपण हा श्वास सोडतो आणि पोटाला आतल्या बाजूने झटका देतो. तर ही जी कृती आहे ही आपल्याला यथाशक्ती 5 आवर्तनं करायची आहेत. ठीक आहे, आता आपण एकत्रित करूया. सगळ्यांनी साधी बैठक घालायची आहे. आवाज आला ना प्रत्येकाला, येतोय ना? हा, तर आता आपण कृती करूया. साधी बैठक घाला. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवा. पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटलेले. आणि आता सावकाश डोळे उघडायचे. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. उजवा हात जो आहे हा आपल्या पोटावर ठेवा. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना आपल्याला थोडस जोरात श्वास सोडायचा. आपण शिंक येते तेव्हा कसं आपण फोर्सफुली श्वास सोडतो त्याप्रमाणे आपल्याला जोरात श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका येईल.
इनवर्ट स्ट्रोक द्यायचा आपल्याला पोटाला. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येतं श्वास घेताना, आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि फोर्सफुली श्वास सोडा. एक. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या. हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 4. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 5. डोळे अलगद मिटून घ्या. डावा हात गुडघ्यावर ठेवा द्रोण मुद्रेमध्ये, हातांच्या बोटांचा कप करून दोन्ही हात गुडघ्यांवरती, आणि आपली जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जा. तिथे तुम्हाला काही बदल जाणवतोय का? किंचितसा बदल जाणवत असेल, आपण फक्त 5 आवर्तन केली आहेत, त्याकडे लक्ष. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा डोळे उघडायचे आणि आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्या. डावा हात आता पुन्हा आपल्या पोटावर येऊ देत. आज आपण थोडीशा हाताच्या आधाराने कृती करतोय लक्ष देण्यासाठी. आणि आता डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर येत आहे, आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि फोर्सफुली थोडस जोराने श्वास सोडा. 1. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. 2. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला झटका. 4. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया, आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 5. डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये, जाणीव आपली डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याकडे लक्ष. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतलेली आहे. तिथला श्वसन मार्ग आपण मोकळा केलाय. आणि आता आपण करणार आहोत नेत्रशुद्धी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. डोळे अलगद मिटून घ्या. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेले, डोळे अलगद मिटलेले, चेहऱ्यावर कपाळावर कोणताही ताण नसेल. आपण आज केलेला आहे श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन या कृतीमध्ये अपेक्षित आहे. श्वास घेताना आपल्याला सहज श्वास भरून घ्यायचा आहे, आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे. ही आहे आपण केलेली श्वसन मार्ग शुद्धी. आपण मनातल्या मनात या कृतीचा मागोवा घेत आहोत डोळे अलगद मिटून. आणि आता आपण करणार आहोत नेत्रशुद्धी. हातांची ज्ञान मुद्रा आहेच. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एक टक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील आपण आपल्या उघड्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय नेत्रशुद्धी बहिर त्राटक. त्राटक म्हणजे आपलं जे मन अस्थिर आहे, त्या अस्थिर असलेल्या मनाला आपल्याला एकाग्र करायचं आहे. एकाग्रतेची गुरुकिल्ली म्हणून ह्या त्राटकाकडे पाहिलं जात. तर इथे आपण साधन माध्यम ओमची प्रतिमा घेतलेली आहे, तिचं आपण उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करत आहोत. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या
जयजस्व संवेद्या आत्मरूपा असा हा माऊलींनी वर्णन केलेला ओम आपण उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेता. स्थिती, उत्पत्ती, लय, सर्व समावेशक ओम, सगुण निराकार ओम, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकार असा माऊलींना भासलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेता. डोळे जड झाले असतील, डोळ्यातून पाणी येऊ लागलं असतील तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असं संत तुकारामांनी त्यांना दिसलेला ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन, ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. अंतरत्राट करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार जो असेल हा उच्च पट्टीतला असेल. अकाराचं प्रमाण 80% असेल आणि मकार जो आहे हा 20% असेल. खणखणी स्वरातला मोठ्याने आळस झटकून टाकणारा केलेला हा उच्चार. तर यासाठी आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडताना मोठ्याने ओमचा उच्चार. ओम. तिसरा उच्चार अगदी खालच्या पट्टीतला आपला आवाज आपल्यालाच ऐकू येईल त्या हळू आवाजामध्ये आपल्याला हा उच्चार करायचा आहे. इथे अचं प्रमाण जे आहे हे 20% असेल आणि मचं प्रमाण 80% असेल. मकार लांबवलेला खालच्या पट्टीतला ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडून उच्चार. ओम. चौथा उच्चार हा मानसिक असेल. याला कोणतंही प्रमाण नाहीये. मनातल्या मनात आपल्याला हा ओंकार करायचा आणि यासाठी आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास घेऊया. हा श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार. अनुभूती संपूर्ण शरीरभर आपल्याला जाणवते. चित्तशुद्धी प्रार्थना. केला येत आहे का? मैम आपकी आवाज नहीं आ रही. येतोय का? हो अजून थोडं. हरिओम येतोय आवाज? यस मॅम.
आवाज नाही येत आहे. हरिओम. येतोय आता? येतोय ना आवाज? ओके ओके बरं. तर आता आपले हे ओमचे जे उच्चार आहेत आपण वेगवेगळ्या पद्धतीत तुम्हाला आज पटकन माझ्या आवाजामुळे लक्षात नसतील आले तर ते आपण उद्या घेऊया. तर इथे मी तुम्हाला प्रार्थना शेअर करते, दाखवते तुम्हाला. तर ही जी प्रार्थना आहे ही आपल्याला रोज बोलायची आहे. ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला नमस्कार असो. ही प्रार्थना आपल्याला वर्गाच्या सुरुवातीला बोलायची असते आणि शांतीपाठ जो आहे हा आपल्याला वर्गाच्या शेवटी बोलायचा आहे. या दोन्हीही प्रार्थना ज्या आहेत त्या मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करेनच, पण काही दिवस आपल्याला समजण्यासाठी प्रॅक्टिस होण्यासाठी मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती सुद्धा शेअर करत जाईल. ठीक आहे. तर हा 6:53 झाले. ओके. तर हा आहे आपल्या वर्गाचा पॅटर्न. तर उद्यापासून आपण आपल्या वर्गाला जी आहे ही व्यवस्थित सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला आपण जे सांधे मोकळे करून घेतो म्हणजे लुजनिंग एक्सरसाइज जे आहेत हे आपण अधिक प्रमाणामध्ये घेतो. असं म्हटलं जातं की आपलं संपूर्ण शरीरामध्ये जे जे काही जॉईंट्स आहेत हे जॉईंट्स आपल्याला मोकळे होणं फार गरजेचं आहे. तर ते मोकळे होण्यासाठी आपण काही लुजनिंग एक्सरसाइज ह्या जास्त प्रमाणामध्ये घेतो आणि मग हळूहळू आपण आसनांकडे वळतो. तर सुरुवातीला आज आपण बघूया की बैठक स्थितीमध्ये विश्रांती कशी घ्यायची. तर दोन्ही पाय जे आहेत हे असे लांब करायचे. बराच वेळ तुम्ही साधी मांडी घालून बसलाय त्यामुळे थोडेसे दोन्ही पाय असे लांब करा. दोन्ही पायांमध्ये सुखावह अंतर घ्या. दोन्ही हात जे आहेत हे मागे असतील आणि मान मागे सैल सर सोडून द्या. तर ही आहे आपली बैठक स्थितीमधली विश्रांती अवस्था. जेव्हा आपण वेगवेगळ्या स्थितींमध्ये आसनं करतो, बैठक स्थिती, त्याच्यानंतर उभं राहून, पाठीवर पडून, पोटावर पडून, या प्रत्येक स्थितीमध्ये आधी आपल्याला सुरुवातीला विश्रांती घ्यायची असते आणि त्यानंतर आपण आसनांना आपल्या सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, हे लक्षात आलंय. बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. आता आपण बराच वेळ साधी मांडी घालून बसलो आहोत त्यामुळे थोडस आपण पावलं जी आहेत ती जोडून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या आणि पावलं जी आहेत ही एकमेकांवरती अशी क्रॉस करून आपटून घ्या. म्हणजे नी जॉईंट्स मध्ये काफ मसल्स आपल्या पोटरीच्या इथे जर तुम्हाला काही ताण वाटत असेल तर तो मोकळा होऊन जाईल. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात जे आहेत हे सीटच्या जवळ येऊ देत. पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी असेल. आणि आता थोडेसे आपण मानेचे जे सांधे आहेत ते लूज करून घेऊया. म्हणजे एकदा आपल्याला मान उजवीकडे वळवायची आहे, मध्यभागी आणायची, मग डावीकडे वळवायची, मध्यभागी आणायची. उजवीकडे पाहायचं, उजव्या दिशेला मान वळून उजवीकडे मागची भिंत पाहायची, मध्यभागी, मग डाव्या दिशेला वळून मागची भिंत पाहण्याचा प्रयत्न करायचा, मान सावकाश मध्यभागी. अजून एकदा कृती करूया. एकदा उजवीकडे पाहूया, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. पुन्हा मान सरळ आली आहे आणि आता आपल्याला थोडीशी टिल्ट करायची म्हणजे मान आपल्याला थोडीशी उजव्या खांद्याकडे आपल्याला अशी झुकवायची आहे. म्हणजे उजवा कान हा उजव्या खांद्याच्या दिशेला येईल. बरोबर. हातांचा सपोर्ट घ्या सर मागे म्हणजे पाठीचा कणा सरळ येईल. बरोबर. मध्यभागी आणि मग डावा कान डाव्या खांद्याकडे जाईल, मध्यभागी. पुन्हा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड करूया. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबा.
आता आपली हनुवटी सुरुवातीला गळ्याकडे. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र पुढे झुकण्याची कृती करणं टाळा. आता आपली हनुवटी गळ्याकडे आणि मग सावकाश आपली मान मागे जाईल, चेहरा सिलिंगला समांतर येईल, तोंड बंद असेल. पुन्हा मान खाली, हनुवटी गळ्याकडे जाईल, चेहरा वर येईल, सावकाश वर. पुन्हा एकदा एक लास्ट राऊंड करूया. हनुवटी गळ्याकडे, सावकाश मान वर. आणि आता रोटेशन करूया. सावकाश हनुवटी गळ्याकडे येईल, क्लॉकवाईज रोटेशन. आपली मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान उजवीकडे पाठीमागे येईल, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अगदी सावकाश कृती. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. लास्ट राऊंड. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश मान सरळ करायची आहे. दोन्ही पायांमध्ये विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैल सर सोडून विश्रांती. या मानेच्या सांधे जेव्हा आपण सैल करतो तेव्हा याच्याने कुठला त्रास कमी होतो हे मी तुम्हाला उद्याच्या वर्गामध्ये सांगणार आहे, की ह्या एक्सरसाइज किंवा ही लुजनिंग एक्सरसाइज केल्यावरती काय इफेक्ट येतात हे आपण उद्याच्या वर्गामध्ये पाहणार आहोत. तर आता साधी बैठक करायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. ज्यांना खुर्चीवर किंवा टेबलवर बसायचं असेल ते बसू शकता. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आपण जी साधी बैठक घातली आहे त्या बैठकीमध्ये आपल्या पावलांवरती, आपल्या अँकल जॉईंट्स म्हणजे घोट्याच्या भागावर, टाचेच्या ठिकाणी कुठला ताण नाहीये ना हे आपला आपण तपासून पाहूया. जर ताण असेल तर तिथे मनाने जायचं आहे आणि तो भाग अगदी रिलॅक्स करायचा आहे. आपले नी जॉईंट्स, थाय मसल्स म्हणजे आपल्या मांडीचा भाग, आपले हिप जॉईंट्स, तिथे जर काही ताण वाटत असेल तर थोडीशी पायामध्ये हालचाल करून अजून बैठक सैलसर करून तिथे स्थिर राहण्याचा प्रयत्न. दोन्ही हात आपले गुडघ्यांवर आहेत, द्रोण मुद्रेमध्ये. हातांची बोटं एकमेकांना जुळलेली आहेत. त्यांचा आपण कप केलाय आणि तो आपल्या गुडघ्यांवर ठेवलाय. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. पाठीचा कणा सरळ आहे पण तो रिलॅक्स आहे. मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल एवढं आपल्याला मानेची स्थिती ठेवायची आहे. आपल्या ओठांवर एक हलकस स्मित हास्य. तोंडाच्या आतमध्ये जी जीभ आहे ती अगदी सैलसर सोडलेली आहे. डोळे अलगद मिटलेले. चेहऱ्यावर, कपाळावर कोणताही ताण नाही. आणि आता लक्ष आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. श्वास घेताना आपलं बोट हलकं हलकं बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या ते हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. जाणीव आपली उदर भागाकडे आहे. श्वास घेताना पोटाची जी हालचाल होतीये म्हणजे आपलं पोट बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जात आहे. आपली जाणीव पूर्ण भागाकडे घेऊन जा. श्वास घेताना आपल्या छातीच्या स्नायूंचं प्रसरण होत आहे. श्वास सोडताना त्यांचं आकुंचन होत आहे. त्याकडे लक्ष. जाणीव आपल्या नाकाच्या शेंड्याकडे घेऊन जाऊया. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या दोन्हीही नाकपुड्यांना, नाकाच्या शेंड्याला, त्याकडे आपलं लक्ष.
श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होत चालली आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढचे काही दिवस, एक महिना आपण आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी जी साधना करणार आहोत आणि त्यासाठी आपण जो योग्य पर्याय निवडला आहे त्यासाठी आपण स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहोत. आपल्या मनामध्ये एक कृतज्ञता भाव करूया. शांती पाठ. त्याच्या आधी एक मकार लावलेला ओमचा उच्चार. दोन्ही हातांची तिथल्या तिथे ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श करायचा आहे. त्यांच्या टोकांचा एकमेकांना स्पर्श. बाकीची तीनही बोटं अर्धवट मिटलेली असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. करूया एक मकार लंबवलेला खालच्या पट्टीतला ओमचा उच्चार. स्वतःचा आवाज स्वतःच येईल इतक्या हळू आवाजात हा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. माझ्या मागोमाग आपण ही शांती पाठ बोला. मी सुरुवात करते. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक अशा तीनही तापातून आपली शांती हो. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्या. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपण आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करणार आहोत आणि आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने केली आहे. सावकाश हळूहळू उलट चाल करायची आहे. कमरेतनं सरळ व्हायची. जोडलेले हात खाली येतील. हातांच्या तळव्यांचा एकमेकांवर घर्षण पामी. निर्माण झालेली ऊब संपूर्णपणे अलगदपणे डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची आहे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे. हरि ओम. धन्यवाद. उद्यापासून आपण भेटणार आहोत याच लिंक वरती बरोबर सकाळी 6 वाजता. शुभ दिवस. आजचा दिवस फक्त आपला इंट्रोडक्शन मध्ये आणि आपल्या वर्गाचा पॅटर्न समजवण्यामध्ये जातो. उद्यापासून आपण आपल्या रेग्युलर जी साधना आहे प्रत्येक स्थितीमधली जी आसनं आहेत ती आपण करायला सुरुवात करणार आहोत. तर भेटूया उद्या सकाळी 6 वाजता याच लिंक वरती. हरि ओम. शुभ दिवस. भेटूया उद्या सकाळी. हरि ओम. मी मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.